मंगळवार 2 डिसेंबर 2025 लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. त्याच घटकेस तो पवित्र आत्म्यात उल्हासित होऊन म्हणाला, हे पित्या स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे स्तवन करतो, कारण ज्ञानी आणि विचारवंत यांच्यापासून या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू लहान बाळकास प्रकट केल्या आहेत. होय पित्या, कारण तुला असेच योग्य दिसले. माझ्या पित्याने सर्व काही माझ्या स्वाधीन केले आहे. पुत्र कोण आहे हे पित्या वाचून कोणाला ठाऊक नाही, आणि पिता कोण आहे हे पुत्र वाचून व ज्याला तो प्रकट करावयाची पुत्राची इच्छा असेल त्याच्या वाचून कोणाला ठाऊक नाही. मग शिष्याकडे वळून तो त्यांना एकांती म्हणाला, तुम्ही जे पाहत आहात ते पाहणारे डोळे धन्य होत. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जे पाहत आहात ते पाहण्याची पुष्कळ संदेष्ट्यांनी व राजांनी इच्छा बाळगली तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही, आणि जे तुम्ही ऐकत आहात ते ऐकण्याची इच्छा बाळगली तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही. चिंतन. आपण मोठमोठ्याने पदवी संपादन केलेल्या लोकांवर खूप प्रभावित झालो होतो. आपला विश्वास आहे की शिक्षण आणि पदव्या एखाद्याला खरेच शहाणे बनवते. मात्र आज जगात जो अन्याय, भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि युद्ध शिकलेली आणि पदवी संपादन केलेली लोकच करताना दिसतात. आजच्या शुभवर्तमानामध्ये येशूचे शब्द गोंधळात टाकणारे आहेत. तो म्हणतो, पिता, मी तुझी स्तुती करतो, कारण तू हे ज्ञानी आणि विद्वान लोकांना पासून लपवून ठेवले आहेस, तरी तू त्या पालकासमोर प्रकट केले आहेत. अर्थात आपण हे शब्द घेऊ नयेत. येशूचा अर्थ असा आहे की ज्याची अंतःकरणे विशाल आणि नम्र आहेत, किंवा ज्यांच्याकडे लहान मुलासारखा साधेपणा आहे, अशा लोकांसमोर तो स्वतःला प्रकट करतो, आणि जे गर्विष्ठ आणि उद्धट आहेत त्यांना प्रकट करीत नाही. मुलांच्या साधेपणाला पिता म्हणून देवावर कसा विश्वास ठेवायचा हे माहीत आहे, आणि याचीच आज आपल्याला गरज आहे. 3 डिसेंबर संत फ्रान्सिस झेवियर हा पॅरिस विद्यापीठाचा विद्यार्थी होता. पृथ्वीवरील मान सन्मान व गौरवासाठी महत्वाकांक्षी होता. त्याला पवित्रता किंवा ख्रिस्ताच्या सेवेत जास्त रस नव्हता. पण त्याच्या आयुष्यात एक दूत आला, लोयोला येथील संत इग्नेशियस, जो त्याच्यापेक्षा वयाने मोठा होता, जो त्याच्या जीवनात वाढत्या वयानुसार परिपक्वतेचे वैशिष्ट्य असलेल्या पवित्र्याच्या मार्गावर होता. इग्नेशियसने फ्रान्सिसला योग्य बनवण्यासाठी, पारख करण्यासाठी सुमारे 3 वर्षे मदत केली. जीवनाच्या खोलवर डोकावल्यानंतर आपल्या सहकार्याला मदतीने अगदी पडद्याआडही एक महान हृदय ओळखण्यास मार्गदर्शन केले. झेवियरची स्वप्ने ही त्याची स्वतःची स्वप्ने होती. यश, कीर्ती, पृथ्वीवरील मोठ्या नावाचे श्रेय संत इग्नेशियसने केलेल्या मार्गदर्शनाने फ्रान्सिसची स्वतःच्या योजना एकामागून एक भंग झाल्या. इग्नेशियसने फ्रान्सिस किमती वेळ घालवला, एक प्रकारचा अभिमान पाहिला आणि मग त्याचा प्रश्न सोडवला. फ्रान्सिस एखाद्या माणसाने संपूर्ण जग मिळवले आणि त्याच्या आत्म्याचे नुकसान केले तर त्याचा काय फायदा? एके दिवशी फ्रान्सिस झेवियरने आपली महत्वाकांक्षा उलट फिरवली. महत्वाकांक्षा आता स्वतःसाठी नाही, तर आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवासाठी, आणि त्या दिवशी स्वर्गातील सर्व घटना निनादू लागल्या.